स्तोत्र आहे ते 34 क्रमांकाचं आहे. आपण आळीपाळीने वाचणार आहोत. आपल्यासाठी शिमोन ब्रदर वाचतील. स्तोत्र क्रमांक 34. स्तोत्र संहिता 34वा अध्याय, पान क्रमांक 677. परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. माझा जीव परमेश्वराच्या स्थायी प्रतिष्ठा मिरवील, दीन हे ऐकून हर्ष करतील. तुम्ही माझ्या बरोबर परमेश्वराची थोरवी गा. आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णूया. मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला. त्याने माझ्या सर्व भयांपासून मला सोडविले. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले. त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवंडणार नाहीत. या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडविले. परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्यांसोभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करीतो. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य. परमेश्वराचे पवित्र जन हो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही. तरुण सिंहांनाही वाण पडते व त्याची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. मुलांनो, या माझे ऐका. मी तुम्हाला परमेश्वराचे भय धरावायला शिकवीन. सुख भोगावे म्हणून जीविताचा इच्छा धरणारा व दीर्घायुष्याची इच्छा धरणारा असा मनुष्य कोण? तू आपली जीभ दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर. वाईटाचा त्याग कर व बरे ते कर. शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर व तिचे अवलंब कर. परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात, त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात. वाईट करणाऱ्यांची आठवण सुद्धा पृथ्वीवर राहू नये म्हणून परमेश्वर त्यांना विनमुख होतो. नीतिमान धावा करीतात, तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटातून मुक्त करीतो. परमेश्वर भ्रग्न हृदय लोकांचे सानिध्य असतो. अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो. नीतिमानाला फार कष्ट होतात, तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला सोडवितो. त्याची सर्व हाडे तो सांभाळतो, त्यातले एकही मोडत नाही. दृष्टाचे मरण दृष्टाईतच होणार, नीतिमानाचे द्वेष्टे दंड पावतात. शेवटलं वचन आपण सर्व मिळून वाचूयात. परमेश्वर आपल्या सेवकांच्या जीवाचा उद्धार करतो, त्याचा आश्रय धरणारा कोणीही दोषपात्र ठरत नाही. परमेश्वर करो वाचले वचन आशीर्वादित हो. आमेन. जुन्या करारामधून यावेळेस यशाया ग्रंथातून 43 या अध्यायातून 14 ते 21 आपल्यासाठी अंकल वाचतील. यशाया ग्रंथातून 43वा अध्याय 14 ते 21 गायकवाड अंकल वाचतील. यशाया 43 अध्याय 14 ते 21 वाचूया. परमेश्वर तुमचा उद्धार करणारा, इस्रायलचा पवित्र प्रभू असे म्हणतो, तुम्हासाठी मी बाबेस निरोप पाठविला आहे. मी तेथील सर्व खासदास त्याच्या अभिमानास्पद जहाजात बसून पळवस लावीन. मी परमेश्वर तुमचा पवित्र प्रभू आहे. मी इस्रायलाचं उत्पन्न करता तुमचा राजा आहे, जो समुद्रात मार्ग प्रचंड प्रवाहात वाट करतो. ज्याने रथ व घोडे सैन्य व वीर यास बाहेर काढल्यामुळे ते एकत्र पडले आहेत. त्यांच्यांनी उठवत नाही, ते विजले आहेत, वातीप्रमाणे मालवले आहेत. असा जो परमेश्वर म्हणतो की पृथ्वीच्या गोष्टीची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. पहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे, आत्ताच तो उद्भवत आहे, तुम्ही ती पाहणार नाही काय? मी अरण्यात सडक करीन, मरुभूमीत नद्या वाहवीन. वनपक्षी कोल्हे व शहामृग असे स्तवन करतील, कारण मी आपल्या लोकास, आपल्या निवडलेल्यास पिण्यासाठी अरण्यात दिले, मरुभूमीत नद्या देणार. मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक माझे स्तवन करतील. हे वाचले वचन आशीर्वादित हो. आमेन. नवीन करारामधून पौलाचे करिंथकरास दुसरे पत्र
या पुस्तकातून या पत्रातून 5वा अध्याय 16 ते 18 ही वचने आपल्यासाठी पेत्रसंकल्प वाचतील. करिंथकरास दुसरे पत्र 5वा अध्याय 16 ते 18 ही वचने. करिंथकरा दुसरे पत्र 5वा अध्याय 16 ते 18 आपण वाचूया. ख्रिस्ताच्या ठाई राहिल्याने नवं जीवन. आत्तापासून आम्ही कोणाला देहदृष्ट्या ओळखत नाही, आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखले होते तरी आता ह्यापुढे त्याला तसे ओळखत नाही. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते सर्व नवे झाले. ही सगळी देवाची करणी आहे. त्याने स्वतःबरोबर आपला समेट येशू ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली. वाचलेली वचनं प्रभुदेव आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान सन्मान करो आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. यावेळेस आपण शुभवर्तमानाच्या वाचनासाठी उठून उभं राहूया. आजचे शुभवर्तमान आहे योहान कृत शुभवर्तमान याचा 17वा अध्याय 6 ते 9 आपल्यासाठी पाळक साहेब वाचतील. आजच्या दिवसाकरता जे शुभवर्तमान घेतलेलं आहे योहान कृत शुभवर्तमान याचा 17वा अध्याय. योहान कृत शुभवर्तमान अध्याय 17 आणि 6व्या ओवीपासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. तो प्रेषितांकरता विनंती करतो. जी माणसे जगातून तू मला दिली त्यांना मी तुझे नाव प्रगट केले. ते तुझेच होते आणि तू ते मला दिले, आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे. आता ते जाणतात की जे काही तू मला दिले ते सर्व तुझ्यापासून आहे, कारण जी वचने तू मला दिली ती मी त्यांना दिली आहेत, आणि त्यांनी ती घेतली, आणि मी तुझ्यापासून निघून आलो हे त्यांनी खरोखर ओळखले, आणि तुम्हाला पाठवले असा त्यांनी विश्वास धरला. त्यांच्यासाठी मी विनंती करतो. मी जगासाठी विनंती करीत नाही, तर जी माणसे तू मला दिली आहेत त्यांच्यासाठी विनंती करतो, कारण ती तुझी आहेत. आमेन. त्याचे आभार मानू की त्या देवानं तुमच्या आणि माझ्यावरती कृपा केली, करुणा केली, आणि म्हणून हे नवीन वर्ष आपल्या प्रत्येकाला पाहायला मिळालं. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्रैक्य देवाच्या नावामध्ये मी आपल्या सगळ्यांना अभिवादन करतो आणि या नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. हे नवीन वर्ष आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनामध्ये आनंद घेऊन येणारं असावं, देवाचे आशीर्वाद घेऊन येणारं ठरावं, आणि परमेश्वराच्या वचनांमध्ये आम्हाला अधिक आणि अधिक वाढता यावं, परमेश्वराला अधिक आणि अधिक ओळखता यावं, याकरता त्याच्या जवळ जाणारं ठरावं, आणि परमेश्वर त्याद्वारे आपल्याला अधिक आणि अधिक आशीर्वादित करो. यावेळी मी वैयक्तिक पातळीवरती ख्रिस्त विश्व मंडळीचा पाळक याजक या नात्यानं मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. कारण जुलै महिन्यापासून इथे माझी अपॉइंटमेंट झाल्यानंतर ज्या आपण सर्वांनी मला वेगवेगळ्या प्रकारे सहकार्य केलं, मग त्यामध्ये आदरणीय ले लीडर अजय पिल्ले आहेत, संपूर्ण कमिटी आहे, मी कमिटीतल्या कोणा एकाचं नाव घेत नाही, परंतु संपूर्ण कमिटी आहे, त्यानंतर महिला मंडळ आहे, तरुण संघ आहे, शाबाद शाळा आहे, या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. यासाठी की या प्रत्येकानं मला या 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये संपूर्णपणे सहकार्य केलं. मी शब्द टाकावा आणि त्यांनी झेलावा इतक्या रीतीनं त्यांनी मला सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. मी मंडळीचे मनापासून आभार मानतो. जे लहान थोर आहेत, माझ्यापेक्षा वयानं लहान आहेत, माझ्यापेक्षा वयानं मोठे आहेत, जे माझे माता पिता आहेत, त्या तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. या 6 महिन्यांमधून जात असताना, या प्रवासातून जात असताना आम्ही आपल्या घरी आलो. कॉटेज प्रेयरच्या माध्यमातून खूप आनंदानं आपण सगळ्यांनी आमचं स्वागत केलं, खूप आनंदानं. म्हणजे माझ्याकडं त्याच्यासाठी तुमचे आभार मानण्याकरता खऱ्या अर्थानं शब्द नाही आहेत. जो आदर, जे प्रेम घरी आल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी दिलं, त्याबद्दल परमेश्वर खरंच आपणास खूप आणि खूप आशीर्वादित करो, ही मी देवाकडे प्रार्थना करतो. आणि याजकाबद्दलची जी आत्मीयता आहे, जो आदर सन्मान आहे, तो असाच कायम ठेवा, अशी माझी आपल्याला विनंती आहे. या मंडळीसाठी या मंदिराची जी स्वच्छता गेलं संपूर्ण वर्षभर ज्या प्रत्येकानं केलेली आहे, ज्या माझ्या भावा बहिणीनं केलेली आहे, जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे आपण आलात
आपला वेळ या मंदिरामध्ये दिला, आपली सेवा या स्वच्छतेच्या माध्यमातून दिलेली आहे, ती सेवा परमेश्वर निश्चित अर्थानं आशीर्वादित करणार आहे. आज कदाचित त्याचे रिझल्ट आपल्याला दिसणार नाहीत, परंतु येणाऱ्या दिवसामध्ये त्याचे रिझल्ट निश्चित अर्थानं आपल्याला दिसतील. आणि तेव्हा तुम्हाला आठवेल की हो, मी एकदा का असेना परंतु परमेश्वराच्या मंदिरामध्ये झाडू मारला होता, मी कधीतरी देवाच्या मंदिरामध्ये जाऊन बेंच पुसला होता, वेदी साफ केली होती, हे डेस्क साफ केले होते, कधीतरी मी पायऱ्या झाडल्या होत्या, कधीतरी मी कुठेतरी पुसपास केली होती. आणि त्या सर्व गोष्टींचा आशीर्वाद परमेश्वर तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही याची खात्री बाळगा. कारण ज्यावेळेस आम्ही देवाच्या पवित्र मंदिरामध्ये निस्वार्थ भावनेनं सेवा करतो, त्यावेळेस परमेश्वर कोणाच्याही ऋणात राहत नाही. तो त्याचे आशीर्वाद अधिक आणि अधिक पटीनं देतो. आणि ज्यावेळेस आम्ही एखाद्या संकटामध्ये किंवा एखादा प्रश्न आमच्या समोर उभा असतो, त्या प्रसंगामध्ये मग परमेश्वर आम्हाला या सर्व गोष्टींची आठवण ठेवून आम्हाला त्यातून तो पार नेतो आणि त्या सर्व आशीर्वादांनी तो आम्हाला ओतप्रोत भरतो. आणि ते भरल्याशिवाय राहणार नाही याची खात्री बाळगा. तुम्हा सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. जे प्रेम आपण सर्वांनी मला दिलं, तेच प्रेम येणाऱ्या दिवसामध्ये असंच असू द्या. ही प्रीती, हे प्रेम अशाच पद्धतीनं राहू द्या. उत्कृष्ट रीतीनं ऑर्गन वादन करणारे आमचे थोरले बंधू पेत्रस दादा यांचे मी मनापासून आभार मानतो. मध्यंतरीच्या काळामध्ये सॅमनी ही सेवा दिली, मी त्याचे देखील आभार मानतो. आपली साऊंड सिस्टीम आणि कॅमेऱ्याचं काम करणारे जय आणि राज या दोन्ही भावांचे मी मनापासून आभार मानतो की हे दोघं आणि सॅम, त्याचप्रमाणे पेत्रस दादा हे देखील खूप छान रीतीनं सेवा करत आहेत. ज्या कला त्यांना दिलेल्या आहेत त्या कलेच्या द्वारे ते परमेश्वराच्या मंदिरामध्ये त्याची सेवा करत आहेत. आणि परमेश्वर या गोष्टी पाहत आहे, हे लक्षात घ्या. माणसांनी बघावं, माणसांनी कौतुक करावं, पालकांनी कौतुक करावं म्हणून ही सेवा कधीच करू नये, कधीच करू नये. परमेश्वर आमचं पाहत आहे आणि त्यानं पाहिलेलं आहे आणि त्यानं आम्हाला आशीर्वादित केलेला आहे. हा विश्वास अंतःकरणामध्ये बाळगा. आणि या वर्षामध्ये 2026 मध्ये हे सर्व आशीर्वाद परमेश्वर आता तुमच्याकरता देणार आहे आणि ते सर्व आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत, यावर विश्वास ठेवा. आपण देवाच्या वचनाकडे वळूयात. त्यापूर्वी एक छोटीशी कविता आहे, ती मी आपल्या समोर सादर करतो आणि नंतर आपण देवाच्या वचनाकडे जाऊयात. कवितेचं शीर्षक आहे संचित. गाण्याचा प्रयत्न करतो, माझा आवाज चांगला नाहीये, सहन करा अशी मी तुम्हाला विनंती करतो. कविता आवडेल तुम्हाला अशी आशा देखील बाळगतो. वर्ष सरता सरता, वर्ष सरता सरता मागे वळून पाहिले, वर्ष सरता सरता मागे वळून पाहिले, कुणी आले बरोबर काही मागेच राहिले, कुणी आले बरोबर काही मागेच राहिले. वर्ष सरता सरता नात जुन्याशी संपल, ओढ नव्याची लागली, नात जुन्याची संपल, ओढ नव्याची लागली, नव्या जुन्याची ही रीत युगायुगांची चालली, नव्या जुन्याची ही रीत युगायुगांची चालली, युगायुगांची चालली. वर्ष सरता सरता सुख होते कणभर, दुःख मात्र मनभर, सुख होते कणभर, दुःख मात्र मनभर, दुःखामधल्या सुखाशी बोललो ना क्षणभर, दुःखामधल्या सुखाशी बोललो ना क्षणभर, बोललो ना क्षणभर. वर्ष सरता सरता
जगायाच्या धांदलीत गेले संपून जगणे, जगायाच्या धांदलीत गेले संपून जगणे, डोळ्यातल्या आसवात गेले वाहून हसणे, डोळ्यातल्या आसवात गेले वाहून हसणे, गेले वाहून हसणे. वर्ष सरता सरता नव्या वर्षाला भेटाया काय न्यावे बरोबर, नव्या वर्षाला भेटाया काय न्यावे बरोबर, काय संचित राहिले काळजात खरोखर, काय संचित राहिले काळजात खरोखर, काळजात खरोखर. वर्ष सरता सरता ईश्वराच्या कृपेमुळे वर्ष नवीन पाहिले, ईश्वराच्या कृपेमुळे वर्ष नवीन पाहिले, श्वास उच्छ्वास सारे त्याच्या चरणी वाहिले, श्वास उच्छ्वास सारे त्याच्या चरणी वाहिले, त्याच्या चरणी वाहिले. वर्ष सरता सरता, वर्ष सरता सरता मागे वळून पाहिले, वर्ष सरता सरता मागे वळून पाहिले, कोणी आले बरोबर काही मागेच राहिले, कुणी आले बरोबर काही मागेच राहिले. प्रार्थना करू. सर्व समर्थ ईश्वरा, तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझे आभार मानतो. हे परमेश्वरा, मागचं संपूर्ण वर्ष नव्हे, तू या श्वासापर्यंत आम्हाला सांभाळलंस. तुझी कृपा आणि कृपेवर कृपा पुरवलीस. मनापासून तुझे आभार मानतो आम्ही, तुला धन्यवाद देतो प्रभू. परमेश्वरा, आज आमच्याच नात्यातले, आमच्या ओळखीतले, आमचे शेजारी पाजारी, आमचे मित्र, अनेक लोक असे आहेत ज्यांची इच्छा होती त्यांना नवीन वर्षामध्ये पदार्पण करायची, परंतु त्यांना ते साध्य झालं नाही प्रभू. परमेश्वरा बापा, पण तू आज आम्ही तुझ्या पवित्र मंदिरामध्ये जे बसलेलो आहोत त्या आम्हावर तुझी कृपादृष्टी केलीस. आणि परमेश्वरा, तुझ्या मंदिरामध्ये तू आम्हाला घेऊन आलास यासाठी की आम्ही या वर्षामध्ये तुझं व्हावं, आम्ही तुझ्याकडे यावं आणि तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगावं. परमेश्वरा, याकरता आम्हाला सहाय्य कर. या नव्या वर्षाबद्दल आम्ही मनापासून तुझे उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो. आणि जग साजरं करत तसं नाही तर परमेश्वरा, तुझ्या पवित्र मंदिरामध्ये येऊन आम्हाला तुला धन्यवाद देता यावेत याकरता तू आम्हाला घेऊन आलास. याबद्दल आम्ही मनापासून तुझे आभारी आहोत. तुझं पवित्र वचन ऐकत असताना आमचं अंतःकरण तुझ्या ठाई एकाग्र कर आणि परमेश्वरा बापा, त्याद्वारे तुझं गौरव घडू दे. येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्याद्वारे मागितलं म्हणून तो ऐक बापा, आमेन. आज जी पवित्र वचन आपण वाचलेली आहेत, यशाचा ग्रंथ याचा 43वा अध्याय आणि 14व्या वचनापासून पुढं जी वचन आपण वाचली त्यामध्ये 18वं वचन मी आपल्या समोर विशेष करून ठेवत आहे. 18 आणि 19. यशाया 43, 18 आणि 19. तिथे काय म्हटलंय? पूर्वीच्या गोष्टी आठवू नका, पूर्वीच्या गोष्टी तुम्ही आठवू नका आणि पुरातन गोष्टी ध्यानात आणू नका. पहा, मी एक नवे कृत्य करतो, आता ते उगवेल, तुम्ही ते समजणार नाही काय? मी रानात मार्ग करेन आणि वाळवंटात नद्या वाहवीन. मी रानात मार्ग करीन आणि वाळवंटात
नद्या वाहावीन. प्रियानो, एक कोट आहे, कोट एक वाक्य आहे की तुम्ही जोपर्यंत आधीचा धडा वाचन करून संपवत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढचा धडा वाचता येत नाही. आपण सगळेजण शाळेमध्ये गेलेलो आहोत, कॉलेजमध्ये गेलेलो आहोत, आणि ज्यावेळेस आम्ही एखादं पुस्तक ओपन करतो, एखादं पुस्तक आम्ही वाचतो, त्यावेळेस एकच अध्याय किंवा एकच धडा आम्ही जर वारंवार वाचत राहिलो तर आम्हाला पुढचा धडा वाचता येणार नाही. आम्ही जर पवित्र शास्त्रामधलं फक्त उत्पत्तीचा ग्रंथ जर वाचत राहिलो, रोज उत्पत्तीचा ग्रंथच वाचत राहिलो, तो संपला तरी पुन्हा उत्पत्तीचा ग्रंथ जोपर्यंत आम्ही वाचत राहिलो, आम्हाला निर्गमामध्ये जाता येणार नाही, आम्हाला पुढच्या अध्यायांमध्ये जाता येणार नाही. याचा अर्थ काय आहे की आम्हाला पुढं जायचं आहे, आम्हाला पुढचे धडे वाचायचे आहेत, आम्हाला पवित्र शास्त्रामधील पुढची पुस्तकं वाचायची आहेत. तेच ते वाचन आमच्या जीवनामध्ये, आम्ही आमच्या शिक्षणामध्ये तेच ते वाचन आम्ही करू नये. आम्ही पुढं जाणं गरजेचं आहे. यावरून आम्हाला काय बोध होतो? आजपर्यंत जे सर्व जीवन आम्ही जगत आलेलो आहोत ते जर रटाळ जीवन असेल, त्याच एका चाकोरीमध्ये बद्ध झालेलं आमचं जीवन असेल, तर आज परमेश्वर तुम्हाला आणि मला सांगत आहे, पूर्वीच्या गोष्टी तुम्ही आठवू नका आणि पुरातन गोष्टी ध्यानात आणू नका. पहा, मी एक नवे कृत्य करतो, आता ते उगवेल. परमेश्वर कधी कधी आमच्या जीवनातली काही दारं बंद करतो. आमच्या त्या जगण्यामुळं, त्या चक्रामध्ये फिरण्यामुळं परमेश्वर आमच्या जीवनातली काही दारं बंद करून टाकतो. तो वाट पाहतो की हा माझा मुलगा, ही माझी मुलगी कधीतरी यातून बाहेर येईल, कधीतरी या गोष्टीमधून बाहेर येईल. आणि आम्ही ते न करता जे रुटीनमध्ये परंपरागत चालत आलेले जीवन जगत असताना परमेश्वर आमच्या जीवनातले दारं बंद करतो आणि काही नवीन दारं तो तुमच्या आणि माझ्याकरता उघडत असतो. एक छोटी साक्ष, मला माहिती नाही, मला आठवत नाही कदाचित मी इथं बोललोय किंवा नाही बोललो, परंतु या निमित्तानं मला तुम्हाला सांगू द्या. मी याजकीय सेवेमध्ये येत असताना 2021 साली 2020 साली परमेश्वराची करणी पहा कशी आहे. मी माझं BTS झाल्यानंतर बिशप साहेबांना भेटलो, 2-3 वेळा भेटलो, त्या तत्कालीन बिशप साहेबांना अर्ज दिले, परंतु मला कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स मिळाला नाही. आणि शेवटी 2021 मध्ये नाशिक धर्मप्रांतामध्ये माझी दीक्षा झाली, 2022 मध्ये प्रेसबिटरची दीक्षा झाली, आणि 2023, 24, 25 पर्यंत आज वर्षापर्यंत मी नाशिक धर्मप्रांतामध्ये वेगवेगळ्या मंडळांमध्ये याजकीय सेवा दिली. आणि मग मागच्या वर्षी मी पुन्हा पुणे धर्मप्रांतामध्ये आलो. आदरणीय तिवडे बिशप साहेबांशी ज्यावेळेस भेट झाली त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की तुम्ही या इकडंच, आणि त्या बोलण्यातून माझे पुढचे मार्ग मोकळे झाले. मी ज्यावेळेस या गोष्टीचा विचार करतो त्यावेळेस मला हे जाणवलं की 2020-21 मध्ये मला पुणे धर्मप्रांतामध्ये सेवा करता आली नाही. माझ्याकडे सर्व प्रकारचं योग्य ते क्वालिफिकेशन होतं जे याजकीय सेवेसाठी असणं गरजेचं होतं, परंतु तरी देखील मला या ठिकाणी संधी मिळाली नाही. मग ही संधी का मिळाली नाही याचा विचार ज्यावेळेस मी करत होतो त्यावेळेस मला याचं उत्तर परमेश्वराशी बोलत असताना आणि त्या चिंतन मननामधून मला हे उत्तर मिळालं की समीर, या ठिकाणी तुझी दीक्षा होणं हे माझ्या योजनेमध्ये नव्हतं. मला तुला नाशिक धर्मप्रांतामध्ये घेऊन जायचं होतं, तिथे तुझी दीक्षा होणं गरजेचं होतं. मी तिथे तुझी दीक्षा करणार होतो आणि त्यानंतर पुन्हा तुला मी पुणे धर्मप्रांतामध्ये घेऊन येणार होतो. हे ज्यावेळेस मी एकांतामध्ये बसून या गोष्टीचा विचार करतो, मी माझ्या पत्नीशी, माझ्या मुलीशी ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस या गोष्टी देवानं मला दाखवलेल्या आहेत. आम्ही काय विचार करतो? आम्ही नकारात्मक विचार करतो की मला या ठिकाणी सेवा करण्याकरता, मी पुण्याचा आहे आणि मला या ठिकाणी सेवा करण्याकरता डावललं गेलं, मला नाकारलं गेलं. हा नकारात्मक विचार जर मी घेऊन बसलो असतो तर कदाचित आज मी या ठिकाणी उभं राहिलो नसतो.
परमेश्वरानं त्याच्या योजनेप्रमाणे त्यानं माझ्याकरता इथे बंद झालेली दारं त्यानं नाशिक धर्मप्रांतामध्ये उघडे केली होती. हे मला तोपर्यंत कळालं नव्हतं. आणि ज्यावेळेस या सेवेमधून जात असताना खूप अद्भुत रीतीनं परमेश्वरानं मला चालवलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव देवानं मला या सेवेमध्ये दिले आणि पुन्हा मला तो पुणे धर्मप्रांतामध्ये घेऊन आलेला आहे. प्रियानो, हे देवाचं करण आहे. आम्हाला असं वाटतं की परमेश्वर आमची प्रार्थना ऐकत नाही, परमेश्वरानं आमच्याकरता हे दार बंद केलेलं आहे, परमेश्वरानं आमच्याकरता हे दार बंद केलेलं आहे. परंतु ज्यावेळेस देव एखाद्या गोष्टीसाठीचं दार बंद करतो त्याच वेळेस त्यानं दुसरं दार तुमच्या आणि माझ्या प्रगतीसाठी उघडलेलं असतं आणि त्या दारातून आम्ही पुढं जाणं गरजेचं असतं. आम्ही ते दार बंद जे आमच्या जीवनाकरता झालेलं आहे त्या दारावरती हात आपटून रडत बसण्यात काहीच अर्थ नसतो. जे दारं बंद झालेली आहेत त्या दारांकरता परमेश्वराला धन्यवाद द्या आणि परमेश्वराकडे मागा. परमेश्वराला विचारा की हे परमेश्वरा, मी ज्या गोष्टींची अपेक्षा करतो, मी देखील अपेक्षा केली होती, मी ज्या गोष्टींची अपेक्षा करतो, ज्या आशीर्वादांची अपेक्षा करतो, मी ज्या गोष्टींची अपेक्षा करते ते आशीर्वाद मिळत नाहीयेत. आणि लक्षात घ्या, परमेश्वर तुम्हाला सांगेल, माझ्या मुला, माझ्या मुली, थांब. संयम धरणं गरजेचं आहे. आम्ही वाट पाहणं गरजेचं आहे. आम्हाला वाट पाहता आली पाहिजे. परमेश्वराच्या निर्णयाची आम्हाला वाट पाहता आली पाहिजे. आणि म्हणून रडत बसण्यापेक्षा, कुडत बसण्यापेक्षा, लोकांना दोष देण्यापेक्षा, देवाला दोष देत बसण्यापेक्षा आम्ही परमेश्वरावरती भाव ठेवणं फार गरजेचं आहे. आम्ही परमेश्वरावरती विश्वास ठेवून आमचं जीवन जगणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि देव त्याचं कार्य त्याच वेळेस करतो ज्या वेळेस आम्ही त्याच्यावरती पूर्णपणे अवलंबून राहतो. या गोष्टीचा माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये खूप मोठा अनुभव आहे. मी माझ्या ताकदीवर एखादी गोष्ट करेन असं ज्यावेळेस मी म्हणतो त्यावेळेस ती सपशेल फेल ठरलेली असते. परंतु तीच गोष्ट ज्यावेळेस मी देवाच्या हातात सोपवतो ती अगदी सहजरीतीनं परमेश्वर माझ्यासाठी करतो. हा अनुभव इथं बसलेल्या किती जणांनी घेतलाय मला माहिती नाही, परंतु हा अनुभव घेऊन पहा. आमेन, आमेन. ज्यांच्या जीवनामध्ये हा अनुभव आहे त्यांच्याकरता मी देवाला धन्यवाद देतो. आणि म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला अनुवादाचा ग्रंथ याचा 2रा अध्याय आणि त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये काय म्हणतं बघा. अनुवादाचा ग्रंथ याचा 2रा अध्याय आणि 3रं वचन, तिथं काय म्हटलेलं आहे, या डोंगराभोवती तुमचे फिरणे पुरे झाले, आता तुम्ही उत्तरेकडे वळा. परमेश्वर या मोशेला काय म्हणत आहे, आता या डोंगराभोवती तुमचे फिरणे पुरे झाले, आता तुम्ही उत्तरेकडे वळा. अनुवादाचा ग्रंथ काय आहे? अनुवाद हा जो ग्रंथ आहे हा मोशेनं लिहिलेला 5वा ग्रंथ आहे. आता मोशे मरण पावणार आहे काही काळानंतर, परंतु मृत्यूपूर्वी मोशेनं इस्रायल लोकांना मिस्रामधून निघून संपूर्ण त्यांच्या 40 वर्षांमधल्या ज्या घटना आहेत त्या घटनांचं वर्णन त्यानं या अनुवादाच्या ग्रंथामध्ये केलेलं आहे. या इस्रायल लोकांशी त्यानं संवाद साधलेला आहे आणि परमेश्वरानं मिस्रामधून आपण निघाल्यानंतर आम्हाला किती अद्भुत रीतीनं सांभाळलेलं आहे. तांबडा समुद्र त्यानं आमच्यासाठी दुभागलेला आहे, तुमच्याकरता खडकातून पाणी दिलेलं आहे, तुम्हाला मान्ना दिलेला आहे. परमेश्वरानं तुमची काळजी घेतलेली आहे. 40 वर्ष तुमच्या अंगातले कपडे फाटले नाहीत की पायातले जोडे झिजले नाहीत. परमेश्वरानं तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमतरता पडू दिलेली नाही. याचं कथन या मोशेनं या अनुवादाच्या ग्रंथामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून हा मोशे काय म्हणत आहे, तेव्हा यहोवा माझ्याशी बोलला, तो म्हणाला. परमेश्वराशी मोशे थेट तोंडोतोंड बोलत होता आणि परमेश्वरानं आता मोशेला सांगितलेलं आहे की तुम्ही आता या डोंगराभोवती जे फिरत आहात ना, आता ते पुरं झालं, बस करा. आता तुमचं हे त्याच ठिकाणी फिरणं बंद करा. आता तुम्ही उत्तरेकडे वळा, वरच्या दिशेकडे वळा. काय आहे उत्तरेकडे? वरच्या दिशेकडं तुमच्यासाठी जो देश मी तुमच्याकरता ठेवलेला आहे
त्या देशामध्ये तुमच्याकरता आशीर्वाद आहेत. इथे फिरणं बंद करा आता ते आशीर्वाद प्राप्त घेण्याकरताचा तो देश कसा आहे? तो दूध आणि मध वाहणारा देश आहे. तिथे भरपूर पीक आहे. तुमच्याकरता मी त्या देशामध्ये आशीर्वाद ठेवलेले आहेत. प्रियानो, या डोंगराभोवती फिरणं बंद करा आणि उत्तरेकडे वळा. याचा अर्थ काय आहे? आता तुम्ही या ठिकाणी थांबायचं आहे. ही जागा तुम्हाला आता सोडायची आहे. ही जागा सोडायची आहे. तुम्हाला आता पुढे जायचं आहे. कृती करायची आहे. तुम्हाला हालचाल करायची आहे. तुम्हाला आता नव्यानं वाटचाल, नवीन वाटेवरची, नवीन दिशेची आता तुम्हाला वाटचाल करायची आहे. तुम्हाला नवीन विचार घेऊन आता उत्तरेकडे वळायचं आहे. नवीन दृष्टिकोन घेऊन आता तुम्हाला उत्तरेकडे जायचं आहे. हा परमेश्वराचा आदेश आहे. ही परमेश्वराची आज्ञा आहे. परमेश्वरानं सांगितलेलं आहे, तुमचं या डोंगराभोवती फिरणं आता पुरे झालं. आता उत्तरेकडे वळा. प्रियानो, साधं उदाहरण घ्या. रोजच्या जीवनातलं आहे. आपण घरातून कामाला निघतो गाडीवरती, सिग्नलला आपण थांबतो. बऱ्याच वेळा लाल सिग्नल असलं तरी आपण सिग्नल तोडून जातो, नाही का? परंतु हिरवा सिग्नल जो आहे तो हे दर्शवतो की आता तुम्हाला पुढे जायचं आहे. हिरवा सिग्नल लागला तरी आपण त्याच ठिकाणी थांबतो का? त्या चौकामध्ये किती जण थांबतात? कुणीच नाही थांबत. कारण आम्हाला घाई असते. आम्हाला आमच्या कामावरती जायचं असतं, नातेवाईकांकडे जायचं असतं, आम्हाला चर्चला यायचं असतं. आणि म्हणून हिरवा सिग्नल लागलेला असला तर आम्ही जागेवर थांबत नाही. आम्ही लगेच गाडी स्टार्ट करून आम्ही पुढं जातो. आम्हाला पुढं जायचं आहे. पुढं जाणं फार महत्वाचं आहे. स्टॅग्नंट व्हायचं नाही. एकाच ठिकाणी आम्हाला थांबून राहायचं नाही. ज्या ठिकाणी जे जे पाणी प्रवाहित असतं ना, ते पाणी स्वच्छ असतं, ते चांगलं पाणी असतं. परंतु जर तेच पाणी एखाद्या ठिकाणी साचून राहिलं तर त्याचं डबकं होतं. त्याच्यावरती काय येतं? शेवाळ येतं, शेवाळ. आणि त्या शेवाळामधून नंतर कालांतरानं दुर्गंधी सुटायला सुरुवात होते. तिथं डास बसतात आणि सगळ्या प्रकारची घाण त्या साचलेल्या डबक्यामध्ये होते. आम्हाला ते साचलेलं डबकं व्हायचं नाही. या नवीन वर्षामध्ये आम्ही पदार्पण करत असताना, 2026 सालामध्ये आम्ही पदार्पण केलेलं असताना आम्हाला प्रवाहित व्हायचं आहे. आम्हाला वाहतं व्हायचं आहे. आम्हाला देतं व्हायचं आहे. आम्ही यशायाच्या ग्रंथामधून मागं बघितलं होतं. आठवत असेल संदेश तर मला सांगा. यशायाला त्या दिव्य दूतानं मंदिराच्या उंबरठ्यापासून निघालेलं पाणी दाखवलं होतं. आणि ते पाणी कालांतरानं इतकं मोठं झालेलं आहे, घोट्यापासून तर त्याच्या कमरेपर्यंत, छातीपर्यंत पाणी आलेलं आहे. आणि नंतर त्याच पाण्यामध्ये तो म्हणतो की आता ते एवढं वाढलेलं आहे की आता मला पोहून जावं लागत आहे. या प्रवाहामध्ये, आमच्या या प्रवाहामध्ये, आमच्या वाहत्या प्रवाहामध्ये आम्हाला अनेकांना काहीतरी द्यायचंय. आमच्याकडे जे आहे त्यातलं काही ना काहीतरी, जे या काठावरती उभे आहेत त्या काठावरच्या लोकांना, जे गरजवंत आहेत त्यांना आम्हाला काहीतरी जी आमची कपॅसिटी असेल, जेवढी आमची कुवत असेल त्या कुवतीप्रमाणे, त्या कपॅसिटीप्रमाणे परमेश्वरानं आम्हाला जर दिलेलं आहे तर त्यातून आम्हाला काहीतरी द्यायचं. आम्हाला प्रवाहित व्हायचं आहे. एका ठिकाणी आम्हाला थांबून राहायचं नाही. आणि म्हणून प्रियानो, परमेश्वराचं वचन आम्हाला काय म्हणत आहे यशाया 43:19 मध्ये की पहा, मी एक गोष्ट करणार आहे आणि ती आत्ताच उद्भवत आहे, ती तुम्ही पाहणार नाही का? प्रियानो, ही कोणती गोष्ट आहे? परमेश्वराला नेमकं काय सांगायचं आहे? हे नवीन कृत्य कोणतं आहे ते आपण बघूयात. यशाचा ग्रंथ 42वा अध्याय आणि त्यातल्या 7 ते 9 या वचनामध्ये त्याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. तिथं काय म्हटलेलं आहे पहा. यशा 42 7व्या वचनापासून, आंधळे डोळे उघडायला, बंदिवानांना बंदीशाळेतून आणि अंधकारात बसलेल्यांना कोंडीतून बाहेर आणायला मी तुला देईन. मी यहोवा आहे, हे माझे नाव आहे. आणि दुसऱ्याला मी आपले गौरव देणार नाही व कोरीव मूर्तीला आपली प्रशंसा देणार नाही. पहा, पूर्वीच्या गोष्टी घडून आल्या आहेत आणि नव्या गोष्टी मी प्रकट करतो.
त्या घडून येण्यापूर्वी त्याविषयी मी तुम्हाला ऐकवतो. पूर्वीच्या गोष्टी आता काय झालेल्या आहेत? संपलेल्या आहेत. नवीन गोष्टी आता घडून येणार आहेत. मी त्या गोष्टी तुम्हाला सांगत आहे. आणि त्याआधी परमेश्वर 7व्या वचनामध्ये काय म्हणतो की बंदिवानांना बंदीशाळेतून आणि अंधकारात बसलेल्यांना कोंडीतून बाहेर आणायला मी तुला देईन. मी तुला देईन म्हणजे काय देईन? कोण देईल? हे कुणाबद्दल सांगितलेलं आहे परमेश्वरानं यशायाला? परमेश्वरानं आपल्या एकुलत्या एक पुत्राबद्दल या ठिकाणी भाकीत केलेलं आहे. मी तुला देईन याचा अर्थ मी तुमच्या उद्धाराकरता माझा एकुलता एक पुत्र देणार आहे. यशायानं हे 700 वर्ष अगोदर भाकीत केलेलं आहे. परमेश्वर म्हणतो जे अंधकारात बसलेले आहेत त्यांना प्रकाशामध्ये आणण्याकरता, जे बंदिवान आहेत त्यांना सोडवण्याकरता मी तुम्हाला देणार आहे. पण काय देणार आहे? कोणाला देणार आहे? मी माझा एकुलता एक पुत्र तुमच्याकरता देणार आहे की जो तुम्हाला बंधमुक्त करणार आहे, जो तुम्हाला अंधारातून प्रकाशात घेऊन जाणार आहे. हे बंधनं कोणते आहेत? हे पापांची बंधनं आहेत. हा अंधकार कोणता आहे? हा अंधार पापांचा अंधकार आहे. प्रियांनो, भौतिक गोष्टींमध्ये परमेश्वरानं कधीच सांगितलेलं नाही. प्रभू येशू ख्रिस्तानं जे सर्व दाखले दिलेले आहेत, ज्या गोष्टी त्याने शिकवलेल्या आहेत, त्या प्रत्येक गोष्टीचा आध्यात्मिकतेशी संबंध आहे. त्याने ज्या प्रकारचे दाखले दिलेले आहेत त्या प्रत्येक दाखल्याचा संबंध हा आध्यात्मिकतेशी आहे, देवाच्या राज्याविषयीचा आहे. देवाच्या राज्यामध्ये आम्हाला कसा प्रवेश घेता येईल, त्याकरता कोणत्या अटी आहेत, त्याकरता आम्ही काय केलं पाहिजे, आमचं आचरण कसं असलं पाहिजे, या प्रत्येक गोष्टीचा संबंध हा आध्यात्मिकतेशी आहे, धार्मिकतेशी आहे. आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वर म्हणत आहे की मी देईन. मी देईन म्हणजे कोणाला देईन? तर मी माझ्या पुत्राला तुमच्याकरता देणार आहे. हेच ते नवीन कृत्य आहे जे पुढे परमेश्वरानं सांगितलेलं आहे. तो काय म्हणत आहे? पहा, मी एक नवे कृत्य करतो, आता ते उगवेल. तुम्ही ते समजणार नाही काय? तुम्ही ते समजून घेणार नाही का? मी तुमच्याकरता एक नवीन कृती करणार आहे. आणि पुढे तो म्हणतो, मी रानात मार्ग करेन आणि वाळवंटात नद्या वाहवीन. रानात मार्ग करणं आणि वाळवंटात नदी निर्माण करणं किंवा उत्पन्न करणं हे माणसासाठी अशक्यप्राय गोष्ट आहे. तुमच्या आणि माझ्याकरता अशक्य कोटीतील गोष्ट आहे. परंतु परमेश्वराला सर्व गोष्टी सहज शक्य आहेत. या दोन्ही गोष्टी परमेश्वर जे सांगत आहे, या दोन्ही गोष्टी प्रतिकात्मक आहेत. रान कशाचं प्रतीक आहे? वाळवंट कशाचं प्रतीक आहे? प्रियानो, परमेश्वराला तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये या रानाच्या माध्यमातून आमचं जे जीवन पापामुळं रान झालेलं आहे, वैराण झालेलं आहे, खडकाळ झालेला आहे, उजाड माळरान झालेलं आहे. कशामुळं? आमच्याच चुकांमुळं, आमच्याच पातकांमुळं आम्ही आमचं जीवन नरक करून ठेवलेलं आहे. पण तरी देखील तुमचा आणि माझा देव हा प्रेम करणारा देव आहे. तो आमच्या चुका झाकणारा देव आहे. तो आमच्या चुका पोटात घेणारा देव आहे. परमेश्वर म्हणतो की एखाद्या आईला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय? आणि उत्तर पुढे काय मिळतं? होय पडेल, होय पडेल, पण मी तुला विसरणार नाही, कारण मी तुला माझ्या हातावर कोरून ठेवलेला आहे. आमेन. परमेश्वर म्हणतो मी तुला माझ्या हातावरती कोरून ठेवलेला आहे. इथं बसलेल्या प्रत्येकाला परमेश्वरानं आपल्या तळहातावर, त्याच्या तळहातावरती कोरून ठेवलेलं आहे. या गोष्टीची आम्हाला जाणीव आहे का की आमचं नाव परमेश्वरानं त्याच्या तळहातावर कोरून ठेवलेलं आहे? आईला आपल्या लहान लेकराचा विसर पडेल काय? होय पडेल. जरूर जाऊन पहा. ससूनमध्ये, वेगवेगळ्या अनाथालयांमध्ये जाऊन पहा. अनावरस बालकांचा ढीग लागलेला आहे. अनैतिक संबंधामधून जन्माला आलेली बाळ कोणी मंदिरामध्ये, कोणी उकिरड्यावर, कोणी कुठल्या पायरीवर, कुठं कुठं टाकून दिलेली आहेत. ही सगळी बालकं, त्या लेकरांना माहिती पण नाही त्यांचे आई वडील कोण आहेत. त्या संस्थांमध्ये जाऊन कधीतरी भेट द्या आणि मग कल्पना करा की परमेश्वरानं आम्हाला किती चांगल्या रीतीने, किती चांगल्या सुस्थितीमध्ये आम्हाला ठेवलेलं आहे.
आम्हाला आईवडील दिलेले आहेत, आम्हाला नातेवाईक दिलेले आहेत, आम्हाला मंडळी दिलेली आहे, आम्हाला चर्च दिलेला आहे, आम्हाला आमचे प्रियजन दिलेले आहेत, ज्यांच्याकडे आम्ही हक्कानं जाऊ शकतो, आम्हाला मित्र मैत्रिणी दिलेले आहेत. त्या लेकरांचं काय आहे? आणि मग त्यांच्याकडे बघून परमेश्वराचं वचन खरं होत नाही का? निश्चित अर्थानं खरं होतं. जन्मदात्या आईला आपल्या लेकराचा विसर पडेल काय? होय, पडेल. आज 2025 सालापर्यंत हीच प्रथा चालत आलेली आहे. या गोष्टी घडत आहेत समाजामध्ये. परंतु प्रियानो, लक्षात घ्या, परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला सोडणार नाही. आणि देवानं तुम्हाला आणि मला आजपर्यंत सोडलेलं नाही. तुमचा आणि माझा त्याग केला नाही. दूर झालो ते आपण, आमच्या पापांमुळं, आमच्या व्यभिचारामुळं, आमच्या चुकांमुळं, आमच्या व्यसनांमुळं आम्ही दूर झालेलो आहोत. आम्ही परमेश्वराच्या प्रेमाला अंतरलेलो आहोत. आम्ही त्याच्या मार्गापासून दूर गेलेलो आहोत. परमेश्वर आहे तिथंच आहे. तो काल, आज आणि युगानुग सारखाच कधी न बदलणारा देव आहे. तुम्ही कधीही त्याच्याकडे जा, तो तसाच तुम्हाला भेटणार जो मागच्या वर्षामध्ये होता, जो 10 वर्षापूर्वी होता. तोच देव आजही तसाच आहे. तो हात पसरून तुमच्या आणि माझी वाट पाहणारा देव आहे. आज त्याला अपेक्षा आहे त्याच्या लेकरांनी त्याच्याकडे यावं, त्याचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत. परंतु आम्ही मात्र काय करत आहोत? आम्ही मात्र आमच्या जन्मदात्या देवाला धिक्कारत आहोत. वेगवेगळ्या गोष्टींनी आम्ही त्याला नाकारत आहोत. तोच परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला सोडणार नाही. परमेश्वर म्हणत आहे की मी रानात मार्ग तयार करेन. आमच्या जीवनामध्ये त्याला मार्ग तयार करायचा आहे. आमचं जीवन जे रानोमाळ झालेलं आहे, जे खडक बनलेलं आहे, जे वैराण बनलेलं आहे, या आमच्या जीवनामध्ये परमेश्वराला असा मार्ग तयार करायचा आहे की ज्या मार्गावरती, ज्या वाटेवरती अनेक लोक येऊन त्या ख्रिस्त म्हटलेल्या मार्गावरती पुढे चालत जातील. परमेश्वराला तुमच्या आणि माझ्या माध्यमातून तो मार्ग तयार करायचा आहे. ती संधी त्याला आम्ही देणार आहोत का? परमेश्वर पुढे म्हणतो की मी वाळवंटात नद्या वाहवीन. आमचं जीवन जे आमच्या चुकांमुळं, आमच्या पापांमुळं वाळवंट बनलेलं आहे, त्या वाळवंटामध्ये परमेश्वराला नद्या वाहवायच्या. ह्या कोणत्या नद्या आहेत? ह्या परमेश्वराच्या वचनांच्या नद्या आहेत. या नद्यांचं पाणी जे कोणी पितील त्यांचं जीवन आशीर्वादित होणार आहे. प्रियांनो, आम्हाला ती नदी व्हायचंय का? आम्हाला ती नदी होणं फार गरजेचं आहे. जो मार्ग परमेश्वर सांगत आहे तो मार्ग आम्हाला होणं फार आवश्यक आहे. परमेश्वर म्हणतो मी ते नवीन कृत्य करत आहे, तुम्ही ते पाहणार नाही काय? निर्गमाच्या ग्रंथामध्ये आपण पाहतो 17व्या अध्यायामध्ये परमेश्वरानं लोकांना खडकातून पाणी काढून दिलं होतं, नाही का? त्याही अगोदर परमेश्वरानं तांबड्या समुद्रातून त्यांना बाहेर काढलेलं आहे. किती अद्भुत कृत्य परमेश्वरानं केलेली आहेत. लोकांनी मोशेकडे ओरड केली, त्याच्या विरोधात जाऊन कुरकुर केली, देवाविरुद्ध कुरकुर केलेली. आम्हाला तू इथं पाण्या वाचून, अन्न वाचून मारण्याकरता घेऊन आलाच काय? आम्हाला पाणी नाही. आणि मग मोशे परमेश्वराकडे जातो, परमेश्वरा काय करू? आणि देव त्याला सांगतो मी सांगेन त्याप्रमाणे कर. खडकावर मी तिथे उभा राहीन, तू काठी मार आणि लोक त्यातून पितील. प्रियांनो, तो खडक कोण आहे? तो तुमचा आणि माझा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. ते वाहणारं पाणी कोण आहे? ते पाणी तुमचा आणि माझा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे, जे जीवनाचं पाणी आहे. आणि तेच पाणी आम्हाला पुढे नवीन करारामध्ये कुठं भेटतं माहितीये? कुठं आहे? कुणी सांगू शकता? शोमरोनी स्त्री. आमेन. शोमरोनी स्त्री काय म्हटलेलं आहे तिथे बघा. योहानाचं शुभवर्तमान, योहानाचं शुभवर्तमान याचं 4था अध्याय, योहान 4. आणि या 4थ्या अध्यायामध्ये तिथे प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य गावामध्ये गेलेले आहेत आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या विहिरीजवळ थांबलेला आहे. तहान लागली आणि तेवढ्यात ती शोमरोनी स्त्री आलेली आहे. त्या दोघांमध्ये तो संवाद आहे. तो सगळा संवाद या ठिकाणी त्या अध्यायामध्ये पहिल्या 8-9 वचनांमध्ये ग्रंथित केलेला आहे. त्यामध्ये तिथे प्रभू येशू ख्रिस्त तिला काय म्हणतो बघा.
9 आणि 10 दोन वचन वाचतो. तेव्हा ती शोम्रोनी बाई त्याला म्हणाली, तू यहुदी असता मी जी शोम्रोनी बाई आहे त्या माझ्यापासून पाणी प्यायला मागतोस हे कसे? तिला आश्चर्य वाटलं, कारण शोम्रोनी लोकांबरोबर यहुदी लोक संबंध ठेवत नव्हते. आता त्याला जुना इतिहास आहे. ते लोक संबंध ठेवत नव्हते की कारण का मिक्स कल्चर मधून आलेले ते लोक होते. नंतर कधीतरी आपण ते बघूयात. शोम्रोनी लोकांबरोबर जे मूळचे स्वतःला प्युअर शुद्ध यहुदी म्हणणारे जे लोक होते ते लोक शोम्रोनी लोकांबरोबर कधीच संबंध ठेवत नव्हते. आणि म्हणून आश्चर्यानं ही शोम्रोनी बाई प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणते की तुम्ही यहुदी असता किंवा मी जी शोम्रोनी बाई आहे त्या माझ्यापासून पाणी प्यायला मागतोस हे कसे? यहुदी तर शोम्रोन्यांशी दळणवळण ठेवत नसे. येशूने तिला उत्तर दिले. हे उत्तर फार महत्वाचं आहे. येशूने तिला उत्तर देऊन म्हटले, देवाचे दान तुला कळले असते आणि मला प्यायला दे असे तुला म्हणणारा कोण आहे हे तुला कळले असते तर तू त्याच्यापाशी मागितले असते आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते. त्याने तुला जिवंत पाणी दिले असते. हे कोणतं पाणी आहे? जे मोशेनं त्या खडकातून परमेश्वरानं मोशेच्या माध्यमातून इस्रायली लोकांकरता वाहविलेलं पाणी आहे. तेच पाणी प्रभू येशू ख्रिस्त या शोम्रोनी स्त्रीला म्हणत आहे, तुला जर हे कळालं असतं की तुझ्याशी बोलणारा कोण आहे तर त्यानं तू मागितलं असता तुला पाणी दिलं असतं. ते कोणतं पाणी आहे? ते जिवंत पाणी आहे. ते जिवंत पाणी मी तुला दिलं असतं. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्तानं पुढं स्वतःबद्दल काय म्हटलेलं आहे योहानाच्या शुभवर्तमानामध्ये? तो म्हणत आहे, मीच जगाचा प्रकाश आहे. मीच जगाचा प्रकाश आहे. हे जिवंत पाणी कोण आहे? तुमचा आणि माझा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त हेच ते जिवंत पाणी. आणि मग आम्ही यशाच्या ग्रंथामध्ये ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस यशा म्हणतो त्याप्रमाणे यशा 43:19 प्रमाणे की मी रानामध्ये वाट तयार करणार आहे. मी वाळवंटामध्ये नद्या वाहविणार आहे. प्रियांनो, परमेश्वर म्हणत आहे की मी तुमच्या करता एक नवीन कृत्य करत आहे. परमेश्वराला कोणतं नवीन कृत्य करायचं आहे? हेच ते नवीन कृत्य आहे की जे तुमच्या आणि माझ्यासाठी परमेश्वर करू इच्छित आहे. त्यांना तुमच्या आणि माझ्या करता त्याचा एकुलता एक पुत्र द्यायचा आहे की जो जिवंत पाणी आहे, जो जगाचा प्रकाश आहे. आणि तोच प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करत असताना आपल्या पित्याशी संवाद साधत असताना तो काय म्हणतो? योहान कृष्णवर्तमान 17वा अध्याय आणि या वचनांमध्ये ही फार सुंदर रीतीनं प्रार्थना ग्रंथित केलेली आपल्याला पाहायला मिळते. काय म्हटलेलं आहे तिथं? योहान 17:6-9 मध्ये, जी माणसे जगातून तुम्हाला दिली त्यांना मी तुझे नाव प्रगट केले. ते तुझेच होते आणि तू ते मला दिले आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे. आता ते जाणतात की जे काही तू मला दिले ते सर्व तुझ्यापासून आहे. कारण जी वचने तुम्हाला दिली ती मी त्यांना दिली आहेत आणि त्यांनी ती घेतली आणि मी तुझ्यापासून निघून आलो हे त्यांनी ओळखले आहे आणि तुम्हाला पाठवले असं त्यांनी विश्वास धरला. त्यांच्यासाठी मी विनंती करतो, मी जगासाठी विनंती करीत नाही. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? मी जी माणसं तू मला दिलेली आहेस मी त्यांच्यासाठी विनंती करतो. मी जगाकरता विनंती करत नाही. आम्ही त्या शिष्यांमध्ये आहोत का? पहिल्या 5 वचनांमध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतःसाठी प्रार्थना केलेली आहे. योहानाच्या 17व्या अध्यायामध्ये घरी जाऊन जरूर वाचा, खूप सुंदर प्रार्थना आहे. पहिल्या 5 वचनांमध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतःसाठी प्रार्थना केलेली आहे. त्यानंतर 6 ते 19 या वचनांमध्ये त्यानं शिष्यांकरता किंवा प्रेषितांसाठी प्रार्थना केलेली आहे. आणि 20व्या वचनापासून तो मंडळी करता प्रार्थना करतो. प्रियानो, आम्ही जर त्याचे शिष्य म्हणवतो स्वतःला तर आम्ही प्रभू येशू ख्रिस्तानं केलेले या प्रार्थनेप्रमाणे आम्ही त्याचे आहोत का? तो जे पित्याला म्हणत आहे की जे तू मला दिलेले आहेस मी त्यांच्यासाठी विनंती करतो, त्यांच्यामध्ये आज इथं बसलेले आम्ही आहोत का? आम्हाला ही खात्री असायला पाहिजे.
की प्रभू येशू ख्रिस्तानं आमच्यासाठी ही प्रार्थना त्या पित्याकडं केलेली आहे. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, मी जगाचा प्रकाश आहे, मी जगाचा प्रकाश आहे. मग आम्ही देखील प्रकाशित होणं गरजेचं आहे. आम्ही 25 तारखेला बघितलं, आम्हाला देखील प्रकाशित होणं गरजेचं आहे. परंतु तो प्रकाश घेऊन फक्त आमच्या पुरता मर्यादित ठेवायचा नाही, तर तो प्रकाश आम्हाला इतरांना द्यायचा आहे. तो ख्रिस्त जर आमच्यासाठी या जगामध्ये प्रकाश होऊन आलेला आहे, ती जी नवीन गोष्ट परमेश्वराने तुमच्या आणि माझ्याकरता जगामध्ये 2000 वर्षापूर्वी पाठवलेली आहे, तो तारणारा ख्रिस्त त्यानं तुमच्या आणि माझ्याकरता दिलेला आहे. हे अद्भुत कृत्य परमेश्वराने तुमच्या आणि माझ्याकरता केलेलं आहे. तर प्रियांनो, आम्ही त्या ख्रिस्ताला अंगीकारलेला आहे का? जर आम्ही त्या ख्रिस्ताला अंगीकारणारे असे ठरणार आहोत, किंवा आम्ही त्या ख्रिस्ताला अंगीकारलं, तर आमच्या जीवनातील सर्व प्रकारचा कठीणपणा निघून जाणार आहे. आमच्या जीवनातील सर्व प्रकारचं वाळवंट निघून जाणार आहे. आम्ही त्या ख्रिस्ताला अंगीकारल्यानंतर त्याचा जो प्रकाश आहे, तो प्रकाश आम्ही धारण करणारे ठरणार आहोत. परंतु हा प्रकाश धारण करण्याकरता आम्हाला काय केलं पाहिजे? स्तोत्र 34:5 मध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या देवाकडं, आमच्या त्रैक्याकडं पाहणं गरजेचं आहे. जोपर्यंत आम्ही आमच्या देवाकडं पाहत नाही, जोपर्यंत आम्ही आमची दृष्टी आमच्या पित्याकडे लावत नाही, तोपर्यंत आम्ही प्रकाशित होऊ शकत नाही. आमचे डोळे हे अनेक गोष्टी पाहतात. रोज सकाळी उठल्यापासून आमच्याजवळ मोबाईल असतो. उठल्याबरोबर अनेकांची ही सवय आहे, मोबाईल ऑन करायचा आणि स्क्रोल करत राहायचं. ती सवय लागलेली आहे आम्हाला. कोणाचे मेसेजेस आलेले आहेत, कोणाचे फोन येऊन गेलेले आहेत, काय चाललंय, फेसबुक म्हणू नका, इंस्टाग्राम म्हणू नका, यूट्यूब म्हणू नका, व्हॉट्सअप म्हणू नका, सगळीकडं आम्ही मुसाफिरी करून येतो, सगळं पाहतो. आणि त्यातून मग ज्यावेळेस आम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस आम्ही कुठंतरी पटकन जे हाताला येईल ते वचन वाचतो आणि प्रार्थना करतो आणि आम्ही घरातून बाहेर पडतो. आमचे डोळे या आमच्या घरातून बाहेर पडल्यानंतर कितीतरी नको त्या गोष्टी पाहतात. आमचे डोळे या मोबाईलवरती अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आम्ही बघू नयेत, परंतु तरी देखील आम्ही पाहतो. अनेक गोष्टी आमच्या अवतीभोवती घडत असताना आम्ही पाहतो, परंतु आमची दृष्टी आमच्या पित्याकडं आम्ही आजपर्यंत लावण्याचा प्रयत्न केलाय का? आमची दृष्टी आम्हाला त्या पर्वताकडे लावता आली पाहिजे, जेथून आम्हाला सहाय्य मिळणार आहे. आम्हाला आमच्या पित्याकडे पाहता आलं पाहिजे. प्रियानो, जोपर्यंत आम्ही आमची दृष्टी आमच्या देवाकडे लावत नाही, तोपर्यंत आम्ही प्रकाशित होऊ शकत नाही. ख्रिस्ताकडे जोपर्यंत आम्ही पाहत नाही, तोपर्यंत आम्ही प्रकाशित होऊ शकत नाही. आणि ख्रिस्ताकडे दृष्टी लावणं म्हणजे काय आहे? तर आमचं सारं जुनपण सोडून देणं आहे. ती जी नवीन गोष्ट परमेश्वर म्हणत आहे की मी तुला देईन, तो जो ख्रिस्त त्यानं तुमच्या आणि माझ्याकरता दिलेला आहे, तो या जगामध्ये आला, त्यानं त्याचं कार्य केलं, देवाच्या राज्याविषयी सांगितलं, शिकवलं, आम्हाला वचनं दिली, तो मरण पावला, पुनरुत्थित झाला आणि आज तो तुमच्या आणि माझ्याकरता पित्याकडे मध्यस्थी करत आहे. त्या ख्रिस्ताकडं आम्ही दृष्टी लावलेली आहे का? प्रियानो, ख्रिस्ताकडे दृष्टी लावणं म्हणजे काय? तर जुन्याचा त्याग करणं होय, सर्व जुनपण सोडून देणं होय, सगळ्या जुन्या गोष्टींचा, जुन्या विचारांचा, जुन्या शत्रुत्वाचा मोड करणं, बिमोड करणं, जाळून टाकणं, सगळा राग, मत्सर, द्वेष सगळं टाकून देणं म्हणजे ख्रिस्ताकडे दृष्टी लावणं. प्रियानो, या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आमच्या हृदयामध्ये आहेत, जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये आहेत, तोपर्यंत आम्ही कधीच ख्रिस्ताकडे दृष्टी लावू शकत नाही, कधीच नाही. आम्ही कधीच प्रकाशित होऊ शकत नाही. आम्ही ख्रिस्ती म्हणून जगू खरे, परंतु आम्ही प्रकाशित आमचं जीवन असणारे ख्रिस्ती म्हणून कधीच जगणार नाही. आणि परमेश्वराला असं जुनं जीवन नकोय. परमेश्वराला आम्हाला नवीन रीतीनं घडलेलं पाहिजे. परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही त्याच्याकडे पाहावं, प्रकाशित व्हावं आणि नवीन मनुष्य आमच्या जीवनामधून इतरांना दिसावा. हे देवाची इच्छा आहे. आमचं जुनं पण आम्हाला तेव्हाच सोडता येईल ज्यावेळेस आमची दृष्टी आम्ही ख्रिस्ताकडे लावू. आम्ही सुरुवातीला बघितलं त्याप्रमाणे आम्हाला पुढचा धडा, आम्हाला पुढचा अध्याय, आम्हाला पुढचं पुस्तक त्याच वेळेस वाचता येणार आहे ज्या वेळेस आम्ही आधीचं पुस्तक
किंवा आधीचा धडा वाचून संपवत नाही. जर आम्ही वारंवार तेच तेच वाचत राहिलो तर आम्ही पुढं कधीच जाऊ शकणार नाही. आम्हाला पुढं जाण्याची गरज आहे. 2 करीन 5 अध्याय आणि 17व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, जुनं ते होऊन गेलं, पहा ते नवं झालेलं आहे. जुनं ते होऊन गेलेलं आहे, पहा ते नवे झालेले आहे. आज या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी या सकाळच्या वेळेमध्ये आम्ही परमेश्वराच्या मंदिरामध्ये एकत्र जमलेलो आहोत. कशासाठी जमलेलो आहोत? परमेश्वरानं नवीन वर्ष दिलं याकरता आम्ही जमलेलो आहोत. त्याला धन्यवाद देण्याकरता आम्ही जमलेलो आहोत. त्याची उपकार स्तुती करण्याकरता जमलेलो आहोत. प्रियांनो, आज संपूर्ण जग वेगवेगळ्या गोष्टींनी नवीन वर्षाचं स्वागत करत आहे. कालच्या गेलेल्या रात्री अनेकांनी पबमध्ये जाऊन, बारमध्ये जाऊन वेगवेगळ्या पद्धतीचे व्यसनं करून त्यांनी नवीन वर्षाचं स्वागत केलेलं आहे. परंतु आम्ही मात्र देवाच्या कृपेमुळं, त्याच्या आशीर्वादामुळं, त्याच्या प्रीतीमुळं आम्ही पवित्र मंदिरामध्ये येऊ शकलो. आजची जी घटना आहे, आजची जी ही वेळ आहे, जे आम्ही त्याच्या मंदिरामध्ये बसलेलो आहोत, हे आमचं चांगुलपण नाही, हे आमची धार्मिकता नाही, तर ही तुमच्या आणि माझ्यावरती परमेश्वरानं केलेली कृपा आहे. आणि त्या कृपेमुळं आज आम्ही देवाचं वचन वाचत आहोत, ऐकत आहोत, त्याच्याकरता आम्ही स्तुती गात आहोत. परंतु इथपर्यंतच परमेश्वराला तुमचं आणि माझं जीवन अपेक्षित नाही. परमेश्वराला तुमच्या आणि माझ्याकडून काय अपेक्षित आहे? आम्ही नवीनपण धारण करणं अपेक्षित आहे. आणि म्हणून संत पाऊल करिंथेतल्या मंडळीला पत्र लिहित असताना ते म्हणतात की पहा, जुनं ते होऊन गेलेलं आहे. आज आमच्या जीवनामध्ये जुनं पण आम्ही सोडलेलं आहे का? आम्हाला ते सोडण्याची गरज आहे. या नवीन वर्षामध्ये परमेश्वराच्या कृपेने आम्ही पदार्पण करत असताना सर्व जुनं पण आम्हाला काढून टाकायचं आहे. सर्व किलमिश, सर्व राग, द्वेष, सर्व प्रकारच्या परमेश्वराला न आवडणाऱ्या गोष्टी, सगळ्या प्रकारची व्यसनं, वासनांध जीवन सगळं सोडून द्यायचं आहे. आणि या नव्या वर्षामध्ये आम्हाला देवाच्या आशेची आम्हाला उत्कंठा लागली पाहिजे. परमेश्वराच्या आशीर्वादांची आम्हाला उत्कंठा लागली पाहिजे की कोणते आशीर्वाद परमेश्वरानं तुमच्या आणि माझ्यासाठी ठेवलेला आहे, तो द्यायला तयार आहे. तो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये, आमच्या जीवनाचं झालेलं जे रान आहे, जे वाळवंट आहे, ते सगळं बदलवून तो तुम्हाला आणि मला प्रकाशित करण्याकरता तयार आहे. आज त्याची इच्छा आहे की त्याच्या लेकरांनी प्रकाशित जीवन जगावं, जुनं पण सोडून द्यावं, नवीन पण धारण करावं. आणि ते प्रकाशित जीवन प्रवाहित असायला पाहिजे, डबक्याचं नको. प्रवाहित असणारं जीवन, त्या नद्या ज्या तुमच्या आणि माझ्या जीवनातून वाहणार आहेत, ज्यांच्याद्वारे ते पाणी पिण्यानं इतरांना ख्रिस्त कळणार आहे. प्रियांनो, ते नवीन जीवन आज परमेश्वर तुम्हाला आणि मला देऊ इच्छितो. आज या पहिल्या दिवशी किती जण हा आशीर्वाद, हे नवीन जीवन स्वीकारण्याकरता तयार आहेत? किती जणांची इच्छा आहे? आपण प्रार्थना करू. आपण सर्वजण मिळून प्रार्थना करू. आपण माझ्या पाठीमागं म्हणा, परमेश्वराशी आपण बोलू. हे परमेश्वरा, आज या नव्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण करत असताना आम्ही आमचं जुनं पण सोडावं याकरता तुला प्रार्थना करतो. परमेश्वरा, आम्ही ते सोडून देत आहोत. आज ही तुला आम्ही कमिटमेंट करत आहोत. आमच्या जीवनातील तुला न आवडणाऱ्या सर्व गोष्टी आम्ही टाकून देत आहोत. तुला अपेक्षित असणारं नवीन जीवन आजपासून आम्ही जगण्याकरता तुला समर्पित होत आहोत. हे परमेश्वरा, तुझ्या मार्गात आम्हाला चालव. हे परमेश्वरा, तू आम्हाला प्रकाशित कर. येशू ख्रिस्त आमचं तारणारा याच्याद्वारे मागितलं म्हणून तो ऐक बापा. आमेन, आमेन, आमेन. परमेश्वर आपल्या सगळ्यांना अधिक आशीर्वादित करो. थँक्यू सो